नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, आपण बघतोय आज लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमधला एक टॉपिक आहे मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. मित्रांनो, ही थर्ड मेथड आहे. याच्या अगोदर आपण वाय पी काढण्यासाठीच्या 3 मेथड बघितल्या. एक शॉर्टकट मेथड, दुसरी बघितली आपण जनरल मेथड, आणि आता जी बघतोय आपण मित्रांनो त्याला आपण म्हणतो मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. काय म्हणतो आपण त्याला? व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. ठीक आहे. लक्षात घ्या की मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो. क्वेश्चन कसा असतो रे? क्वेश्चन असतो मित्रांनो तुमचा ये d2y बाय dx स्क्वेअर प्लस b dy बाय dx प्लस c ऑफ y इक्वल टू फंक्शन असतं. याच्यावरून आपण वाय सी काढतो. ठीक आहे. काय काढतो? वाय सी इक्वल टू फॉर्मॅट बघा, लक्षात घ्या. फॉर्मॅट सांगतो मी तुम्हाला, एकदम प्रॉपर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला हे प्रॉपर समजेल. वाय सी इक्वल टू काय लिहितो रे आपण? C1 त्याला जोडून येणार जे काय फंक्शन असेल त्याला y1 म्हणतो आपण. दुसरं C2 त्याला जोडून जे येतं त्याला आपण काय म्हणतो? y2 म्हणतो. सिंपल. मग काय करतो मित्रांनो, आपण हा y1 सेपरेट घेतो, हा y2 सेपरेट घेतो. y1चा डेरिव्हेटिव्ह काढतो त्याला आपण डॅश म्हणतो, y2चा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण त्याला y2 डॅश म्हणतो. तर मित्रांनो, ह्या y1 त्यांचं जर आपण मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये मायनर काढले म्हणजे हा y1 इथं y2, y1चा डॅश y2चा डॅश, आपण काय करतो मित्रांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. y1 इंटू y2 डॅश मायनस y1 डॅश, सॉरी इथं 1 लिहा, y1 डॅश इंटू y2. हा आपण मायनर सॉल्व केला की आपल्याला जी व्हॅल्यू येते त्याला आपण काय म्हणतो? W. ओके. त्याच्यानंतर काय करतो मित्रांनो? त्याच्यानंतर बघा आपण हा W आला. नंतर मित्रांनो U काढतो. काय काढतो? U हे इनिशियल लेटर आहे. दुसरं V हे फायनल लेटर आहे. यूच्या वेळेला घेत असताना मित्रांनो मायनस घ्यायचं बाहेर आणि y2 घ्यायचा. त्याच्यासोबत फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं, डिवायडेड बाय W घ्यायचा. तो काय येणार तुमचा? U येणार मित्रांनो. व्ही काढायचा. आता व्ही काढण्यासाठी V हे फायनल लेटर आहे. इथं मात्र घेत असताना उलटं करायचं, y1 घ्यायचं सोबत व्ही काढत असताना, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये काय घ्यायचं? फंक्शन घ्यायचं. डिवाइड बाय काय करायचं रे? डिवाइड बाय W करायचं. बघा, एकदम आपल्याला काय दिलेलं असतं? इक्वेशन दिलेलं असतं. त्याच्यातून वाय सी काढतो. पहिल्या कॉन्स्टंटला जोडून येतो त्याला आपण y1 म्हणतो. दुसऱ्या कॉन्स्टंटला जे काय त्याच्यासोबत येतं त्याला आपण y2 म्हणतो. हे y1 हे y2 त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण, y1 डॅश y2 डॅश. ओके. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला डब्ल्यूची व्हॅल्यू येते. यू काढत असताना डब्ल्यूची गरज असते. यू काढत असताना y2 घ्यायचं सोबत, व्ही काढत असताना y1 घ्यायचा. फंक्शन आणि डब्ल्यू सेम आहेत मित्रांनो. फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतं आणि डब्ल्यू हे डिवायडेशनमध्ये असतं. आता आपल्याला काय काढायचं आहे? व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर ही जी मेथड आहे ती कशासाठी फाइंड आउट करतो आपण? वाय पी फाइंड आउट करण्यासाठी. तर मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे? वाय पी काढायचं आहे. वाय पी काढायचं काय फॉर्म्युला रे? uy1 प्लस vy2 म्हणजे काय झालं तुमचा? वाय पी झाला. ओके. तर आपण काय करूया? एक क्वेश्चन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नोट्समध्ये पण दिलेलं आहे मी, तुम्ही नीट लक्षात घ्या. मान लो क्वेश्चन घेऊया आपण हा पहिला. मग आपण सेक टू एक्स वगैरे एकदम सिस्टमॅटिकली क्वेश्चन्स घेऊया. आता हा कोसेक एक्स आहे ना मित्रांनो, बऱ्याच एक्झामला दरवर्षी विचारला गेल्यासारखा विचारला जातो. युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटीला असेल, तुम्ही
कमिन्सला असाल, MITला असाल किंवा कुठल्याही कॉलेजला असाल, मुंबई युनिव्हर्सिटीच्या VJTIला असाल, तर मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे. क्वेश्चन काय रे? बघा आपण एकदम प्रॉपर क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन आहे मित्रांनो तुमचा d2y/dx² प्लस y इक्वल टू कोसेक x. सिंपल. तर मित्रांनो आपण सिस्टमॅटिकली d/dx म्हणजे काय लिहितो रे? d लिहितो. सो गाईज इक्वेशन काय झालं तुमचं आता? इक्वेशन झालं d² + 1 ऑफ y इक्वल टू कोसेक x इक्वल टू कोसेक x. ओके. आता बघा मित्रांनो आपण काय करतोय रे? आपण याच्यावरून YC काढणार आणि फंक्शनवरून काय करणार? YP काढणार. हे आपण शिकलोच. बट व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरमध्ये आपण काय करूया? d² + 1 इक्वल टू 0 म्हणजे d इक्वल टू काय आला मित्रांनो? प्लस ऑर मायनस आय आला. प्रथमेश कॅल्सी घेणं. d इक्वल टू काय आला? प्लस ऑर मायनस आय आला. हे तुम्हाला कॅल्सीने पण करता येईल जर तुम्हाला हे समजत नसेल तर. a² - b² असेल ना मित्रांनो तर आपण काय करतो? a - b a + b. ठीक आहे. पण मित्रांनो a² + b² असेल तर आपण काय लिहितो रे? a + ib. कॉम्प्लेक्स नंबर ना, त्याचे फॅक्टर पडतच नाहीत प्लस असेल तर. आणि a - ib. सो गाईज a² इक्वल टू काय झालं रे? म्हणजे a इक्वल टू किती झाला? a इक्वल टू प्लस ऑर मायनस bi झाला. तसं मित्रांनो इथं d इक्वल टू काय आला? प्लस ऑर मायनस आय. किंवा जर तुम्हाला कॅल्शियम कळत नसेल तर बघा, कॅल्शियममध्ये मी सांगतो तुम्हाला. शिफ्ट क्लिअर कॅल्सी रिसेट केला पण अगोदर कॅल्सी रिसेट केला. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो काय रे? मोड इक्वेशन नंबर किती आहे? 5 वेळा. 5 नंबरला इक्वेशन आहे. त्याच्यानंतर आपलं इक्वेशन आहे ax² + b वालं, म्हणजे 3 लिहिला. a ची किंमत किती आहे रे? 1. b ची किंमत किती आहे रे? 0. आणि c ची किंमत किती आहे? +1. सो युअर आन्सर इज काय आला? आय आला. x2 पण किती आला? -1 आला. मायनस आय आला. म्हणजे d इक्वल टू किती आला तुमचा? प्लस ऑर मायनस आय. आता मित्रांनो हे कसलं फंक्शन आहे? हे कॉम्प्लेक्स फंक्शन आहे किंवा कॉम्प्लेक्स रूट्स आहेत. सॉरी. तर मित्रांनो कॉम्प्लेक्स रूट्स असतील तर आपल्याकडे काय फॉर्म्युला? YC काढायचा. YC काढायचा फॉर्म्युला आहे e⁴ इन ब्रॅकेट c1 cos ऑफ βx + c2 sin ऑफ βx. सिंपल. हा काय आपला फॉर्म्युला आहे. ओके. आता आपण काय करणार मित्रांनो? आपण YC काढणार. YC काय येते तुमचं? e⁴ किती आला इथं? अल्फा आला 0 आणि बीटा किती आला? बीटा आला 1. ओके. सो हा e⁴0x इन ब्रॅकेट c1 cos ऑफ x + c2 cos ऑफ x. सिंपल. e⁴0 म्हणजे किती असतो? 1 असतो. त्यामुळे मित्रांनो हा YC जो आला, हा YC तुमचा काय आला रे? YC आला तुमचा मित्रांनो आता c1 cos ऑफ x + c2 sin ऑफ x. सिंपल. सो गाईज मी जसं तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं रे? की मी तुम्हाला सांगितलं c1 पहिल्या कॉन्स्टंटला जो जोडून येतो तो काय असणार आहे? y1. आणि मित्रांनो दुसऱ्या कॉन्स्टंटला जोडून येतो तो काय असणार आहे? तो काय असणार आहे? y2 असणार आहे. हा y2. ओके. आपण काय करूया आता? YC आल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? सिस्टमॅटिकली W काढायचं आहे. तर W इक्वल टू y1 y2 फर्स्ट रोमध्ये, दुसऱ्या रोमध्ये y1 डॅश y2 डॅश. सिंपल. ओके. तर मित्रांनो हा y1 y2 डॅश मायनस y1 डॅश y2 मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ठीक आहे. आपण सिस्टमॅटिकली करणार. आता बघा y1 काय आला रे तुमचा?
y1 आला तुमचा, y1 इक्वल टू तो आला मित्रांनो कॉस एक्स, y2 इक्वल टू किती आला तुमचा साइन एक्स, y1 डॅश काय येणार आहे, y1 डॅश इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे मित्रांनो मायनस साइन एक्स, ओके. आणि y2 डॅश काय होणार आहे, सिंगल कॉस एक्स होणार आहे, सिंपल. ओके, मग आपल्याला काय करायचं आता डब्ल्यू काढायचं आहे, डब्ल्यू काढून घेऊया आपण. डब्ल्यू इक्वल टू काय फॉर्म्युला, फर्स्ट रोमध्ये y1 इकडं y2, y1 डॅश, हे बघा y1 डॅश किती आला रे तो मायनस साइन एक्स, आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला मित्रांनो कॉस एक्स. आपण त्याला आता सॉल्व केला, डब्ल्यू इक्वल टू काय होणार आहे तो कॉस एक्स इंटू कॉस एक्स मायनस ऑफ साइन एक्स इंटू मायनस साइन एक्स. ठीक आहे. सो गाईज तुमचं आन्सर आलं कॉस स्क्वेअर एक्स प्लस मायनस मायनस काय झालं रे प्लस झाला साइन स्क्वेअर एक्स. एंगल सेम आहे एक्स एक्स, सो कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे, त्याची व्हॅल्यू काय येते मित्रांनो 1, म्हणजे डब्ल्यू किती आला तुमचा 1 आला. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला यू काढायचा आहे. यू काढायचा काय फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, यू काढायचा फॉर्म्युला मित्रांनो तुमचा y2 त्याच्यासोबत फंक्शन डिवायडेड बाय डब्ल्यू. y2 किती आहे रे तुमचा, y2 इक्वल टू किती होता तुमचा साइन एक्स, फंक्शन किती आहे तुमचं कोसेक एक्स डिवायडेड बाय डब्ल्यू किती आहे 1. सो गाईज हा झाला मायनस, हा झाला साइन एक्स. कोसेक म्हणजे काय रे, कोसेक इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन, सो दिस इज साइन एक्स. आणि मित्रांनो हा साइन साइन गेट कॅन्सल, उरलं काय रे, उरला मायनस 1. आणि 1चं इंटिग्रेशन काय येतं मित्रांनो, 1चा इंटिग्रेशन येतो मायनस एक्स. लक्षात येते का तुमच्या, साध्या सोप्या कॉन्सेप्ट आहेत. यू इक्वल टू किती आला मित्रांनो एक्स आला, काय अवघड नाही काय नाही. तरी पण आहे ना मुलं चुकतात. तर मित्रांनो तुम्ही स्टेप बाय स्टेप ट्रिग्नोमेट्री डेरिव्हेटिव्हचे कॉन्सेप्ट प्रॉपर आल्या व्यवस्थितरित्या तर तुम्हाला हे क्वेश्चन एकदम इझी आहेत. आणि त्या जर येत नसतील तर तुम्ही शिका. मी खाली याच्या ट्रिग्नोमेट्रीचे जे काही व्हिडिओ आहेत ना ते लिंकमध्ये टाकतो, ते तुम्ही बघा. आता मित्रांनो आपल्याला काढायचं आहे व्ही. काय काढायचं आता आपल्याला व्हीचं काय फॉर्म्युला रे, व्ही इक्वल टू y1 काढायचा, y1 इंटू फंक्शन घ्यायचं डिवायडेड बाय डब्ल्यू. ओके. सो गाईज व्ही इक्वल टू आला तुमचा, व्ही इक्वल टू आला मित्रांनो तुमचा y1 किती आहे आता कॉस एक्स, फंक्शन किती आहे तुमचं कोसेक एक्स आणि होल डिवायडेड बाय डब्ल्यू. सो गाईज व्ही इक्वल टू आला इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स, डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे 1 आहे ना 1, कॉस एक्स इंटू 1 अपॉन साइन एक्स. ओके. तर मित्रांनो एक तर हे असं येतं, काय येतं कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आपण शिकलो मित्रांनो, काय शिकलो रे, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू काय लिहितो रे आन्सर लिहिताना लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लिहितो. सो गाईज खाली साइन एक्स आहे, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे कॉस एक्स. तर उत्तर लिहिताना काय लिहिणार तुम्ही व्ही इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ओके, प्लस लिहायची गरज नाही. तर हा आला तुमचा मित्रांनो व्ही. आपल्याला वाय पी लिहिताना काय करायचं होतं, वाय पी इक्वल टू काय घ्यायचं होता यू वाय वन प्लस व्ही वाय टू. सिम्पल. आता वाय पी इक्वल टू यू किती आला रे, यू आला तुमचा मायनस एक्स, y1 किती आला आहे कॉस एक्स प्लस व्ही किती आला लॉग ऑफ साइन एक्स आणि y2 किती आलेला आहे साइन एक्स.
हा वाय पी आला. ओके, तर मित्रांनो तुम्हाला काय काढायचं आहे, वाय इक्वल टू काढायचा होता. वाय इक्वल टू काय, वाय इक्वल टू आहे वाय सी प्लस वाय पी. जनरल सोल्युशन काढतो आहे आपण. म्हणजे वाय इक्वल टू किती आला, C1. वाय सी काढला आहे आपण ऑलरेडी. C1 काय आला बघा, वाय सी बघा इकडं. ओके, वाय सी आला तुमचा हा C1 cos x प्लस C2 sin x. सेम गाईज, C1 cos x प्लस C2 sin x प्लस, सॉरी इथं वाय पी मायनस आहे ना, मायनस एक्स कॉस एक्स. हा साइन एक्स अगोदर लिहू शकता तुम्ही, प्लस साइन एक्स आणि हा लॉग ऑफ साइन एक्सला ब्रॅकेट. हा काय झाला मित्रांनो तुमचा, हा झाला मित्रांनो तुमचा वाय पी. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा पहिला क्वेश्चन केला. बघा मी परत रिपीट करतो. काय केलं रे मित्रांनो, क्वेश्चन हा खूप वेळा रिपीट झालेला आहे, बऱ्याच वेळेला एक्झामला आलेला आहे. इन सेमला तर येतो मुलांना किंवा T1ला येतो. तर d2y/x² प्लस वाय इक्वल टू कोसेक हा क्वेश्चन आहे. आपण काय केलं, d² प्लस 1 याचे काय झाले, फॅक्टर पाडले. फॅक्टर पाडल्यानंतर ते काय आले, कॉम्प्लेक्स रूट्स आले. ते काय आले, प्लस और मायनस आय आले. मग आपण काय केलं, त्याचं वाय सी काढलं. वाय सी काय आला मित्रांनो तुमचा C1 cos x प्लस C2 sin x. सो गाईज आता y1 आला cos x, y2 काय आला तुमचा sin x. त्याचे डेरिव्हेटिव्ह पण काढले आपण. कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतं लक्षात घ्या. सी पासून जे फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक सुरू होतात त्यांचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, निगेटिव्ह असतं. ओके, तर मग आपण काढलं, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आला, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आला. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ते किती आला, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर दॅट इज 1. मग त्याच्यातून यू काढला. यू कसा काढतो आपण, दुसरी y2ची व्हॅल्यू घ्यायची, व्हीला y1 घ्यायचा, त्याच्यासोबत फंक्शन आणि डिवाइड बाय डब्ल्यू कंपल्सरी आहे. ओके, त्या किमती काढल्या आणि वाय पी काढत असताना UY1 प्लस VY2. त्याच्यानंतर मित्रांनो हा आला तुमचा वाय पी. जनरल सोल्युशन काढत असताना आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर सोल्युशनला ॲड करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केला, हा क्वेश्चन केला मित्रांनो. ओके, आता अजून एक क्वेश्चन आहे जो एक्झामला बऱ्याच वेळेला आलेला आहे. काय क्वेश्चन आहे बघा, d² प्लस 9 ऑफ y इक्वल टू सेक 3x, सेक ऑफ 3x. हा क्वेश्चन आला एक्झामला, बऱ्याच एक्झामला आलेला आहे. तर मित्रांनो आता आपण काय करतो, प्रॉपर आपली काय सिस्टीम आहे, आपली सिस्टीम आहे पहिली ऑक्झिलरी इक्वेशन d² प्लस 9 इक्वल टू 0. दॅट इज d² प्लस 3चा स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे d इक्वल टू किती आला रे, d इक्वल टू प्लस और मायनस 3i आला. ओके, हे बघितलं आपण. कॅल्शियममध्ये पण बघितलं. कॅल्शियममध्ये बघा, शिफ्ट 9 3 इक्वल टू कॅल्सी रिसेट केला. त्याच्यानंतर इक्वेशन 5 आपलं कुठलं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ज्यात सेकंड डिग्री. एची किंमत 1 आहे, बी काय आहे तिथं 0 आहे, सी काय तिथं 9 आहे. सो युअर आन्सर इज x1 किती आला बघा, प्लस 3i आला. दुसरा किती आला, मायनस 3i आला. म्हणजे ह्या कशाच्या व्हॅल्यू आल्या तुमच्या, डीच्या फॅक्टर्स आले. आता आपण काय करतो मित्रांनो, वाय सी लिहितो. काय लिहितो, वाय सी इक्वल टू ई रेश पॉवर काय लिहितो आपण, अल्फा एक्स इन ब्रॅकेट C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. बघा मित्रांनो मी एकदम स्लो सांगतो आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं, आणि परत रिपीट करतो आहे जेणेकरून वाय सी काढायचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहतील. ई रेश पॉवर अल्फा काय मित्रांनो, इथं अल्फा आहे 0 आणि बीटा किती आहे, बीटा प्लस और मायनस 3 आहे. म्हणजे बीटा किती आहे तुमचा 3 आहे. म्हणजे हा झाला 0x लिहिला काय न लिहिला काय फरक पडणार नाही. C1 cos 3x प्लस C2 sin 3x. सिंपल. सो गाईज वाय सी इक्वल टू काय आला रे, C1 cos 3x प्लस C2 sin 3x. सिंपल.
सो गाईज आपण काय सांगितलं, आपण सांगितलं C1ला जो जोडून येतं ते काय असणार आहे तुमचं Y1 असणार आहे, C2ला जो जोडून येणार आहे ते काय असणार आहे तुमचं Y2 असणार आहे. आपण काय करूया, Y1 इक्वल किती आला cos ऑफ 3x, ओके. Y2 इक्वल किती आला साइन ऑफ 3x. मित्रांनो Y1 डॅश काढायचं आहे, Y1 डॅश म्हणजे काय येणार कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे मायनस साइन ऑफ 3x आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाचा 3x, तो काय येणार तुमचा मायनस 3xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 3xचा डेरिव्हेटिव्ह आहे 3. म्हणजे मित्रांनो Y1 डॅश इक्वल किती झाला तुमचा मायनस 3 साइन ऑफ 3x झाला, ओके. त्याच्यानंतर मित्रांनो तसाच पद्धतीनं Y2 काढायचा आपल्याला. Y2चा डेरिव्हेटिव्ह किती येणार कॉस ऑफ 3x आणि परत डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3x, कारण हे कंपोजिट फंक्शन आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स असता तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत 1 आला असता, 1 येते म्हणून लिहित नसतो आपण. मग Y2 इकडे किती आला कॉस ऑफ 3x इंटू 3. सो गाईज Y2 इज 3 कॉस ऑफ 3x. दिस इज युअर Y2 डॅश 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 डेरिव्हेटिव्ह काढला आपण. आता काय करायचं आपल्याला मित्रांनो, तर आपल्याला W काढायचं आहे. W इक्वल टू काय फॉर्म्युला रे Y1 Y1 डॅश Y2 डॅश, ओके. आणि मग त्याचा आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन Y1 इंटू Y2 डॅश मायनस Y1 डॅश इंटू Y2, ओके. तर मग आपण ह्या व्हॅल्यू टाकूया. व्हॅल्यू काय आला रे W इक्वल टू Y1 किती आला Y1 आला कॉस ऑफ 3x आणि Y2 किती आला साइन ऑफ 3x. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आहे ना तुम्ही डायरेक्ट याच्यात पण काढू शकता, पण आता काही मुलांना समजत नाही म्हणून मी ते सुरुवातीला काढून दिले. 3 साइन ऑफ 3x कॉस 3xचा डेरिव्हेटिव्ह, साइन 3xचा डेरिव्हेटिव्ह किती आला 3 कॉस ऑफ 3x, ठीक आहे. सो गाईज याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हे काय होणार आहे 3 टाइम कॉस ऑफ 3x इंटू कॉस ऑफ 3x मायनस ऑफ 3 टाइम साइन ऑफ 3x मायनस आणि हा काय होणार आहे साइन ऑफ 3x, ओके. तर मित्रांनो हा झाला 3 कॉमन, कॉस गुणिले कॉस काय झाला कॉस स्क्वेअर ऑफ 3x प्लस साइन स्क्वेअर ऑफ 3x, सिंपल. सो गाईज हे झालं 3 कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. अँगल सेम असेल, अँगल काय इथं 3x आहे, इथं पण 3x आहे. ही लई महत्त्वाची गोष्ट आहे, बऱ्याच वेळा ती गडबड होते. तर त्याची व्हॅल्यू किती येते 1. सो युअर W इज 3, ओके. नंतर आता आपल्याला काय काढायचं आहे U काढायचं आहे. U काय काढतो मित्रांनो फॉर्म्युला काय आपला Uचा फॉर्म्युला आहे आपला मित्रांनो मायनस मायनस Y2 त्याच्यासोबत फंक्शन आणि डिवायडेड बाय W, ओके. तर Y2 किती आला आपला Y2 आला आपला मित्रांनो साइन ऑफ 3x, काय आहे साइन ऑफ 3x आणि फंक्शन किती आहे रे हे बघा, फंक्शन किती आहे तुमचं सेक ऑफ 3x आहे. तर मग आपण काय करूया आता फंक्शन घेऊया जे आहे सेक ऑफ 3x आणि होल डिवायडेड बाय W म्हणजे किती आला रे तुमचा 3 आला, ओके. म्हणजे हा झाला -1/3 बाहेर, -1/3 बाहेर. आता सेक म्हणजे काय रे, सेक म्हणजे 1/cos x. हां हे असं लिहा, सेक म्हणजे 1/cos. आता साइन अपॉन कॉस काय झाला, साइन अपॉन कॉस झाला मित्रांनो टॅन ऑफ 3x. बघा बऱ्याच मुलांना हे कळत नाही. साइन अपॉन कॉस दॅट इज इकडे लिहितो मी साइन x अपॉन कॉस x इक्वल टू टॅन x. आणि टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय रे मित्रांनो हे बघा
टॅन एक्सचं इंटिग्रेशन. टॅन म्हणजे काय, खाली काय फंक्शन कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स. मायनस नाही आहे म्हणून आपण काय करतो, मायनस ॲडजस्ट करत असतो. म्हणून त्याचं उत्तर काय येतं बऱ्याच वेळेला, दोन आन्सर्स आहेत त्याचे. एक आहे मायनस लॉग ऑफ कॉस एक्स, मायनस बाहेर येतो म्हणून कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस येतं म्हणून. आणि दुसरं आहे मायनस घालवायचं म्हणून लॉग ऑफ 1/cos x करतो आपण. आणि 1/cos x म्हणजे काय होतं रे, सेक एक्स. 1/cos x म्हणजे काय आहे, सेक एक्स. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले किती महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आहे ना ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले व्यवस्थित करा. ओके, तर हा निगेटिव्ह घालवायचा आहे आपल्याला. 1/cos x दॅट इज काय येणार, लॉग ऑफ सेक एक्स. ओके, तर आता इथं ऑलरेडी मायनस आहे मित्रांनो. तर आन्सर काय काय येऊ शकतो बघा. एक आन्सर काय येऊ शकतं आपलं, -1/3 हा होणार मायनस लॉग ऑफ कॉस ऑफ 3x. आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तरी खाली डेरिव्हेटिव्ह घेतो कंपोजिट फंक्शन असेल तर. कंपोजिट फंक्शन आहे ना tan 3x दॅट इज 3x. सो हे मायनस बाहेरचं आणि इथलं काय झालं कॅन्सल झालं, उरलं काय पॉझिटिव्ह. हा 1/3 हा लॉग ऑफ कॉस ऑफ 3x, लॉग ऑफ कॉस ऑफ 3x. आणि 3xचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 3. सो युअर आन्सर इज 1/9 log of cos of 3x. सिम्पल. सो दिस इज युअर यू. ओके, त्याच्यानंतर आपण काढतो मित्रांनो व्ही. व्ही कसा काढतो आपण, व्ही काढतो आपण y1 इंटू फंक्शन डिवायडेड बाय w. y1 किती आहे रे, y1 आहे मित्रांनो तुमचा कॉस ऑफ 3x. फंक्शन किती आहे तुमचं, सेक ऑफ 3x. आणि w किती आहे मित्रांनो, w आहे तुमचा 3. ओके, सो हा 1/3 बाहेर, हा कॉस ऑफ 3x. सेक म्हणजे काय रे, सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस दॅट इज 1/cos ऑफ 3x. कॉस 3 काय झालं रे मित्रांनो, आता कॅन्सल झालं. ओके, हे बघा cos 3x गेट कॅन्सल. अरे 1/3 बाहेर होता इथं, एक मिनटं. हा 1/3 बाहेर, उरला काय रे 1. 1चं इंटिग्रेशन किती आलं, 1चं इंटिग्रेशन आला मित्रांनो x. सो दिस इज युअर 1/3x. म्हणजे हा काय झाला मित्रांनो, व्ही आला. आपल्याला आन्सर काय येणार आहे, आपल्याला आन्सर येणार आहे वाय पी इक्वल काय लिहिणार आहे आपण, uy1 प्लस vy2. यू किती आला रे बघा, यू आला तुमचा 1/9 कॉस ऑफ 1/9 लॉग ऑफ कॉस ऑफ 3x. y1 किती आला आहे, y1 आहे तुमचा कॉस ऑफ 3x प्लस व्ही किती आला तुमचा 1/3 इंटू एक्स. आणि y2 किती आला तुमचा साइन ऑफ 3x. हा झाला मित्रांनो तुमचा वाय पी. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, सॉल्व करायला सांगितलं इक्वेशन. सो वाय इक्वल काय येणार तुमचा वाय सी प्लस वाय पी. वाय सी आपण ऑलरेडी काढला आहे मित्रांनो, तो किती आला आहे C1 कॉस ऑफ 3x प्लस C2 साइन ऑफ 3x प्लस वाय पी. वाय पी काय येणार आहे, वाय पी आलेला आहे तुमचा 1/9 लॉग ऑफ कॉस ऑफ 3x आणि परत हा कॉस ऑफ 3x प्लस 1/3x आणि हा झाला मित्रांनो साइन ऑफ 3x. हे झालं तुमचं वाय पी. ओके, तर मित्रांनो ह्या टॉपिकवर जे पुढचे काही क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर जे आपण वाय पी फाइंड आउट करतो पर्टिक्युलर सोल्युशनसाठी, त्याचा आपण आहे ना दुसऱ्या पार्टच्या व्हिडिओमध्ये आहोत मित्रांनो. तर आपण काय करतो आता, आपण काय क्वेश्चन्स करतो आहे, जे आपण पहिल्या पार्टमध्ये 2 क्वेश्चन्स केले, आता आपण ह्या दुसऱ्या पार्टमध्ये अजून काही क्वेश्चन्स बघूया. तर मित्रांनो मान लो आता आपण हा क्वेश्चन करतो, ठीक आहे.
तर वाय सी काढायचं मित्रांनो याच्यावरून आपल्याला. इक्वेशन काय आहे, डी स्क्वेअर मायनस 6d प्लस 9 इक्वल टू 0. कॅल्सी आहे आपल्याकडं. ओके, कॅल्सी अगोदर काय केला, रिसेट केला. शिफ्ट 9 3 इक्वल टू कॅल्सी रिसेट झाला मित्रांनो आपला. ओके, त्याच्यानंतर आपलं इक्वेशन काय आहे, डी स्क्वेअर मायनस 6 मायनस डी. याचा अर्थ मित्रांनो ए इक्वल टू 1 आहे, बी इक्वल टू मायनस 6 आहे आणि सी इक्वल टू 9 आहे. तो मित्रांनो आपण आता इक्वेशन घेतो आहे. इक्वेशन आहे 5 नंबरला. आपलं जे इक्वेशन आहे ते सेकंड डिग्री पॉलिनॉमियल्स आहे. 2 केला. एची किंमत 1 आहे, बीची -6 आणि सीची किंमत किती आहे रे, 9 आहे. तर 9 ही व्हॅल्यू टाकली मित्रांनो. आता आपल्याला काय आलं बघा, एक्सची किंमत आली तुमची 3, म्हणजे डी इक्वल टू किती आला 3 आणि नंतरचा किती आला, एक मिनटं, ओके 3च आला. याचा अर्थ काय झाला, तो 2 वेळा आला. एकच व्हॅल्यू येत असेल तर आपण त्याचा अर्थ काय घेतो, तो 2 वेळा. डी इक्वल टू किती आला, 3 आणि 3. असं केल्यानंतर पण लक्षात येईल मित्रांनो तुमच्या 9 3 × 3 मल्टिप्लिकेशन किती झालं मित्रांनो, -3 घ्यावं लागेल तुम्हाला. मल्टिप्लिकेशन किती झालं, +9 आणि -3 -6 झाला. म्हणजे त्याला आपण कसं लिहितो, D-3 आणि हा झाला D-3. ओके, तर डी इक्वल टू किती आला 3 आणि डी इक्वल टू किती आला 3, म्हणजे हे 2 पार्ट झाले मित्रांनो. वाय सी काय येणार आहे आता तुमचं, वाय सी इक्वल टू C1x. रिपीट झालेत ना फॅक्टर. जर फॅक्टर रिपीट झाले असते तर आपण काय करतो, C1x प्लस C2e⁻3x. सिम्पल. सो गाईज आता बघा, इथं बऱ्याच मुलांना थोडंसं कन्फ्युजन होतं. मी तुम्हाला काय सांगितलं, मित्रांनो की C1ला जे जोडून येतं, C1ला काय जोडून आलं आहे, एक्स आणि e⁻3x. हां, आणि C2ला जे जोडून येतं, C2ला काय आलं, फक्त e⁻3x. ओके, सो म्हणून मित्रांनो तुमचा y1 काय आला, y1 आला मित्रांनो तुमचा x e⁻3x. ओके, आणि y2 इक्वल टू काय आला मित्रांनो तुमचा e⁻3x. सिंपल. आता y1 डॅश काढतो मित्रांनो आपण. y1 डॅश म्हणजे काय, y1 डॅश म्हणजे y1चा डेरिव्हेटिव्ह. आता मित्रांनो इकडं करतो मी थोडंसं, बऱ्याच मुलांना थोडंसं विसरून गेलं असेल डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. x × e⁻3x. अबे मान लो 2 फंक्शन आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, dy/dx किंवा y डॅश कसा काढतो आपण, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट घेतो मित्रांनो आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो. सो गाईज y डॅश इक्वल टू किती आला तुमचा, x e⁻3x डेरिव्हेटिव्ह e⁻3x × 3, कारण 3xचा परत डेरिव्हेटिव्ह आपण 3 काढतो, कारण ते कंपोजिट फंक्शन आहे. e⁻3x जसा तसा xचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, तुमचा आन्सर आलं 3x e⁻3x प्लस e⁻3x. सिम्पल. म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह आला, इथं लिहा तुम्ही, 3x e⁻3x प्लस e⁻3x हा डेरिव्हेटिव्ह आला. ठीक आहे. y2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, y2 डॅश इक्वल टू काय येणार, e⁻3x चा डेरिव्हेटिव्ह e⁻3x × 3xचा परत 3 आला. ओके, सिम्पल. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला काढायचं आता डब्ल्यू कसा काढतो, डब्ल्यू काढायचा फॉर्म्युला मित्रांनो आपला, डब्ल्यू इक्वल टू y1 y2 सेकंड रोमध्ये y1 डॅश y2 डॅश. सिम्पल. सो गाईज डब्ल्यू इक्वल टू येणार आपला y1 किती आला, x e⁻3x y2 डॅश किती आला आहे, 3 टाइम e⁻3x
आणि हा तुमचा आला आहे 3x e⁻³ प्लस e⁻³ याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मित्रांनो. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार आहे बघा, x e⁻³ ओके इंटू 3 टाइम e⁻³ मायनस e⁻³ आणि ब्रॅकेटमध्ये 3x e⁻³ प्लस e⁻³ ओके. सो गाईज आता हे काय झालं रे, याला सॉल्व करा. x 3x e⁻³ आणि 3 के झाला 3x प्लस 3x दॅट इज 6x होणार आहे, ते आपण नंतर बघूया. मायनस मल्टिप्लिकेशन करून घ्या, हे 3x e⁻³ आणि हा e⁻³x. ठीक आहे, हे असं न करता आहे ना, इथं असंच राहू द्या e⁻³. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस प्लस काय झालं रे, मायनस e⁻³ इंटू e⁻³x. ओके. तर मित्रांनो हा झाला आता तुमचा प्लस आणि मायनस कॅन्सल. ओके, आणि फायनल आन्सर काय आलं, मायनस e⁻³ इंटू e⁻³x. ओके, तर हे झालं तुमचा आन्सर, जो की आपण काय काढला रे, YP काढला. YP एक मिनिट हा, हे जरा एडिट करशील. सो गाईज आपला W किती आला रे, W इक्वल टू मायनस e⁻⁶x आला. ओके, कारण आपल्याकडं लॉज ऑफ इंडायसिस आहे, त्याला काय करतो आपण a⁻m इंटू a⁻n असेल तर a⁻m प्लस n करतो. जसं आपला काय झाला 3x प्लस 3x दॅट इज 6x झाला. हा झाला तुमचा W. मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे U. काय काढायचं आहे, U. U इकडून काय करतो रे आपण, मायनस y2 इंटू फंक्शन आणि होल डिवाइड बाय W. ओके, आता y2 काय आला आपला, हे बघा y2 आला e⁻³ हा e⁻³ इंटू फंक्शन किती आहे, चलो फंक्शन है अपना e⁻² डिवाइड बाय x², e⁻2x डिवाइडेड बाय आता W x² आहे, हा घे ना, आणि हा झाला e⁻W किती आला तुमचा 6x आला. हम्म, 6x आला. ओके, मित्रांनो हा जो फंक्शन आहे ना, हा 3x आहे बरं का, ते जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, म्हणजे इथं काय आला, हा 3x आला. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करणार रे, हा मायनस हा e⁻3x 3x दॅट इज 6x डिवाइडेड बाय e⁻6x आणि हा 1/x². हा झाला e⁻6x 6x गेट कॅन्सल. उरला काय रे, उरला मित्रांनो मायनस 1/x² dx. मायनस 1/x² इंडिकेशन काय रे, मायनस 1/x आहे, मायनस मायनस काय झाला तो 1/x झाला. याचा अर्थ झाला मित्रांनो तुमचा u इक्वल टू किती आला, 1/x आला. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, v काढायचं. v काय रे, v इक्वल टू काय घेतो आपण, v इक्वल टू घेतो, एक मिनट, v इक्वल टू घेतो मित्रांनो आपण y1 बरोबर, v ला इनिशियल y1 फंक्शन आणि डिवाइडेड बाय w. सो गाईज v इक्वल टू आला तुमचा
y1 किती आला आता x ई रेश पॉवर 3x, x ई रेश पॉवर 3x, फंक्शन किती आलं आहे ई रेश पॉवर 3x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर आहे, आणि w किती आला आहे ई रेश पॉवर 6x पण मायनस, बरोबर. म्हणजे v इक्वल किती झाला रे, v इक्वल झाला मित्रांनो हा 6 आणि 3 गेट कॅन्सल, उरला 1, एक मिनट हां, एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे व्ही इक्वल किती आला मित्रांनो, तिथं मायनस बाहेर म्हणजे आला तुमचा -1/x. सो व्ही इक्वल आला मित्रांनो तुमचं मायनस लॉग ऑफ एक्स. सिम्पल. सो मित्रांनो आपण काय करतो रे, आपण करतो वाय सी आला आपला, आता वाय पी काढतो. वाय पी इक्वल काय येणार आहे, वाय पी इक्वल येणार आहे यू y1 प्लस व्ही y2. ओके, सो युअर yp इज u किती आला आता, u आला आपला 1/x, आणि y1 किती आला आहे x ई रेश पॉवर 3x प्लस व्ही किती आला आहे, व्ही आला आहे आपला लॉग एक्स पण मायनस लॉग ऑफ एक्स, आणि y2 किती आलं मित्रांनो तुमचं फक्त ई रेश पॉवर 3x. सो गाईज युअर yp इज x गेट कॅन्सल, ई रेश पॉवर 3x, हे बघा x आणि x हा काय झाला कॅन्सल झाला, उरला काय ई रेश पॉवर 3x लॉग ऑफ एक्स. सिंपल. म्हणजे y इक्वल काय आला मित्रांनो तुमचा, y इक्वल आला yc प्लस yp. ओके, सो y इक्वल किती झाला yc ची व्हॅल्यू काय आली आहे, yc आला आहे आपला c1x ई रेश पॉवर, ओके, c1x प्लस c2 ई रेश पॉवर 3x प्लस ई रेश पॉवर 3x कॉमन आला इथे मित्रांनो, इन ब्रॅकेटमध्ये काय आला 1 मायनस लॉग एक्स. सिंपल. हे काय झालं तुमचं आन्सर झालं.